आवडीने हरिनाम घे. आता हरिनाम घ्यायचं म्हणजे काय करायचं हा प्रश्न आहे. काय करायला पाहिजे बाबा, हरिनाम कसं घ्यायचं? मग ते हरिनाम घेण्यासाठी तुम्हाला शरणागत व्हायला लागतं, श्री गुरूंना शरण जायला लागतं, है की नाही? आणि संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला संताविना प्राप्ती नाही. संताविना प्राप्ती नाही. प्राप्ती नाही ऐसे वेद देती ग्वाही. काय मला स्वर नाही त्याच्यामुळे महाराजांकडे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने चालू आहे आपलं. पहिली शेवाय समजून घ्या. विठ्ठला विठ्ठला आपल्या संतांना शरण गेल्याच्या नंतर आपल्या जड जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्या अंतःकरणामध्ये तशी आवड निर्माण झाली पाहिजे, ठीक आहे ना? सवड असेल तर आवड होईल, सवड नसेल तर कायची आवड होईल? सवड पाहिजे पहिली. आता आमचे श्री गुरु आले, सर्व झाले नाही तर सवड काढून यायला लागतं, त्याशिवाय प्राप्ती नाही. अख्खा आयुष्य परमार्थामध्ये वेचलं महात्म्यांनी. आमच्यासारखे माऊली ज्ञानोबारायांनी रेड्याला बोलवलं आहे का नाही? महिषी पुत्रमुखी बोलवणी श्रुती चालविली भिंती बैसुनिया, असे प्राण्यांना ओढून घेण्याचं काम त्यांनी केलं, निर्बुद्ध. मग तसे आमच्यासारखे रेडे देखील बोलण्यासारखे असे सद्गुरूच्या कृपेने आम्ही इथं उभा राहण्याचं सामर्थ्य आलं. वास्तविक पाहिलं तर आमची त्या लेवलची ही नव्हती, पण आज संत कृपा झाली. झाली इमारत फळाली. मग आपण चिंतन करण्याऐवजी चिंता करतो, आहे की नाही? मग ही चिंता किती माणसाचं नुकसान करते. तर त्याच्यासाठी एक दृष्टांत सांगेन. चिंता करता करता सीतामाई, ठीक आहे नाही, अशोकवनामध्ये नाही का शोक करत होती. सीता शोक करी. आणि मग ती शोक करायची की कधी भेटतील, सांग ओ त्रिजटे सखे आईशी मात, भेटेल का नाही रघुनाथ, सांग ओ त्रिजटे सखे आई, कधी भेटेल रघुपती,
तिला त्या प्रभू श्रीरामाची, आहे का नाही. मग ती चिंता करून करून ती एवढी तिचं शरीर हे जीर्ण झालं. मारुतीरायांना अंगठी दिली होती श्रीराम प्रभूंनी खून म्हणून. ती अंगठी तिच्या हातात बसवती होती. एवढी तिने चिंता करू करू तिच्या शरीराचं देखील तिला भान राहिलं नव्हतं. एवढी तिने चिंता केली की कधी भेटतील मला देव, कधी भेटतील मला देव, हे 7 समुद्र पार करून मला येतील का न्यायला. त्या त्रिजटेला विचारत होती. ती दासी होती ना राक्षसीनी, तिला सतत विचारायचं तिने आणि त्या भगवंताची चिंता करायची. चिंता करून काय उपयोग होतं का? नाही. त्या सीतेला किती वर्षी चिंता करायला लागली. भरपूर दिवस तिला चिंता करायला लागली. पण त्याऐवजी तिने जर चिंतन केलं असतं तर भगवंत तिच्या लांब होता का? देव जवळच होते ना. प्रभू श्रीराम जवळच होते, तिच्या जवळ होते. पण ती चिंतन न करता चिंता करायची. मग चिंता करत असल्यामुळं दूर झाले. भगवान परमात्मा दूर होतात. आपल्या देखील आपण देखील संसाराची चिंता करतो, है की नाही. आपल्याला आपल्या आवडीमध्ये, संतांच्या आवडीमध्ये आणि देवाच्या आवडीमध्ये फार फरक आहे. आपली आवड कशाची? आपली वाढावे, संतान, धनदान. मग अशी आपली ही आवड आहे, संसाराची आवड आहे. आपल्याला फक्त संसार आवडतो, आपल्याला देव आवडत नाही. आपण चिंतनाला जरी 5 मिनिटं 10 मिनिटं बसतात सगळे, पण बसावं. आणि तेवढ्या वेळेत देखील आपण चिंतनाला बसलो ना तरी देखील चिंता येते, आहे का नाही. काहीतरी चिंता येते, चिंतन होत नाही आपल्याला देखील. आपण किती जरी आठास केला ना तरी होत नाही. माझा अनुभवच आहे तसा. पण चिंतने चिंतने तद्रूपता, आहे का नाही. चिंतन केलं ना तर तद्रूप अवस्था झाल्याशिवाय राहत नाही. पण त्याच्यासाठी काय करायला लागतं? मनाचा निग्रह करायला लागतो. आणि मनाचा निग्रह झाल्याच्या नंतर ती अवस्था आपल्याला भगवंत स्वरूपाची अवस्था आपल्याला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. मग आपली आवड फक्त संसारावर आहे का नाही. आपला 2 मजली व्हावं, 4 मजली व्हावं, 10 मजली व्हावं, 10 एकर व्हावं, एवढ्यामध्येच आपलं असते. पण आपल्याला असं कधी वाटतं का बाबा की माझ्यावर संतांची कृपा व्हावी, मला देव भेटावा, आहे की नाही. मी माळ घालावी, मी माऊलींच्या दर्शनाला जावं, मी तुकोबांच्या दर्शनाला जावं, असं कधी वाटतं का? का वाटत नाही? का वाटत नाही? असं जड जीवाला का वाटत नाही? सतत आपल्याला संसाराची चिंता का वाटते? तर त्याला तुकोबारायांनी एक प्रमाण दिलंय. त्याचं पाप आडवं येतं, आहे की नाही. ज्याच्या म्हणजे माऊली देखील एक म्हणतात, करंटे कपाळ त्याचे नाम नये वाटे, हरिरंगी नाचे, भाग्य तुझे हरिरंगी नाचे, भाग्य तुझे हरिरंगी नाचे, ज्यांच्या वाचेमध्ये नाम येत नाही, भगवंताचं नाम ज्यांच्या वाचेला येत नाही, माऊली म्हणते त्याचं कपाळ करंट कपाळाचे, है की नाही. मग करंट कपाळाचे ज्याच्या नाम वाचेला येत नाही, मग सौभाग्य म्हणजे चांगल्या कपाळाचे दैववान कपाळ कोणचं? सदैव सौभाग्य, ज्याचे नाम नाही वाचे, ज्याच्या म्हणजे सदैव आणि सौभाग्य, ज्याच्या नाम वाचेमध्ये येतो तो सदैव आणि सौभाग्य, असं सांगतात माऊली. मग करंटे कपाळाचे आपण ज्यांच्या मुखामध्ये नाम येत नाही, का येत नसेल तर ते तुकोबारायांनी मग सांगितलं की त्यांचं पाप आडवं येतं. मग असं हे चिंता आहे आपली, सतत चिंता करतो आणि आवडीने नाम घेत नाही. मग नाथ बाबा सांगतात की बाबा तू
त्या भगवंताचं आवडीने आणि भावाने नामस्मरण केलं तर तुझी चिंता भगवान परमात्मा आवडीने भावे आवडीने भावे आवडीने भावे मग असा भगवान परमात्मा आपली जर चिंता करत असेल तर आपण चिंतन का करायचं, आपलं चिंता का करायची, चिंतनच करावं, आहे की नाही. मग दुसऱ्या चरणामध्ये नाथ बाबा काय म्हणतात की बाबा मुखभेद करू कोण त्या गोष्टीचा आणि पती लक्ष्मीचा जाणत आहे की नाही. मग तो पती लक्ष्मीचा म्हणजे भगवान परमात्मा हा जाणताय, तो सर्व काही जाणतो. कोणाच्या मनात काय चालू आहे, कोणाच्या मनात काय चालू आहे, त्याला सगळं माहिती असतं. पण आपण काय म्हणतो, मी फसवलो, मी देवाला फसवतो, असं आपण स्वतः म्हणतो. एक माणूस भरवनामध्ये चालला होता, भरवनामध्ये, आणि डोक्यावर सूर्य आला, त्याला रागच आला. तो म्हणला ह्याला आहे ना ह्याच्या तोंडावरच थुकतो म्हणला, आणि असा वर तो तोंड करून थुकला. कोण फसलं, तो स्वतःच फसला ना, म्हणजे तो धोका सरळ त्याच्याच तोंडावर पडला. असा आपण देवाला फसवायला जातोय, पण आपण स्वतः फसलो जातोय, आहे की नाही. देव फसत नाही माऊली. देवानी आपल्याला जन्म दिलेला आहे, आणि जन्म दिल्यानंतर तो आपल्याला जन्म कशासाठी दिलाय. देव दिला देहा Bye.
भजन करण्यासाठी, त्याचं भजन करण्यासाठी आपल्याला देह दिलेला आहे. मग आपण काय करतोय? भजन न करता व्यर्थ आपण चिंता करतोय, है की नाही? खेद व्यक्त करतोय, अरे मला हे पाहिजे ते पाहिजे, सतत खेद व्यक्त करतोय. एखाद्याला त्याच्या भाग्याने प्राप्त झालेली वस्तू असते आणि आपण ती प्राप्त होण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये सतत खेद राहतोय. मग खेद निर्माण झाल्यामुळं आपल्याला तो भगवान परमात्मा दूर झालेला आहे. मग दूर झालेला भगवान परमात्मा आपल्या अंतःकरणामध्ये प्राप्त करून घ्यायचा आपल्याला, आहे का नाही? त्याच्यासाठी आपण खेद करायचा आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टी, नको खेद कोणता खेद आपण करायचा नाही. आणि मग असा खेद जर केला तर आपलं आयुष्य वाया गेल्याशिवाय राहणार नाही. आपल्या आयुष्यामधला प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. प्रत्येक क्षणाला आपलं नाम चिंतन झालं पाहिजे, चिंता न करता चिंतन झालं पाहिजे. आणि ते चिंतन केल्याच्या नंतर आपल्याला तद्रूप अवस्था प्राप्त होते. आणि तद्रूप अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर आपण सारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. मग तसे आपल्याला साधू संत करत असतात ना. बाबा सांगतात की बाबा रे तू खेद करू नकोस. खेद करू नकोस म्हणजे काय? का आपल्याला सतत त्या जीवाला खेद राहिलेला असतो. खेद म्हणजे काय की बाबा एखाद्या माणसाला 4 लाखाची गाडी घेतली, समजा 5 लाखाची गाडी घेतली, आणि मी तर सर्वसाधारण आहे, मी ड्रायव्हर आहे. मग मी तो खेद व्यक्त करायचा का? ते त्याच्या भाग्याने मिळालेली वस्तू आहे ती, आहे की नाही? मग मी त्याची अपेक्षा करत राहायचं नाही. माझ्या भाग्याने मला जे काय प्राप्त झाले ते मला प्राप्त झालं, त्याच्यामध्ये आपण समाधानी राहायचं. म्हणजे समाधानी राहिल्याच्या नंतर आपल्याला भगवंत आपली चिंता केल्याशिवाय राहत नाही, आहे का नाही? मग ती चिंता काय करत असतो आपण सतत? की ज्यावेळेस आपण एक बघा ना, एक ग्रहस्थ असतो आणि त्याचे गुरु त्याला तीर्थयात्रेला घेऊन जातात. चल म्हणतात तीर्थयात्रेला. आणि तीर्थयात्रेला जायच्या टायमाला तो म्हणतो, अरे अहो म्हटलो गुरुजी तुमच्या बरोबर जर मी आलो तर माझ्या मागच्यांचं काय व्हायचं? त्याला काय वाटतं की माझ्यामुळं सगळं होते, माझ्या घरच्यांचं कोण सांभाळणार? माझी मुलं बाळ उपाशी मरतील. मी माझं कसं काय व्हायचं मागं तुमच्या बरोबर आल्यावर? तर ते गुरुजी म्हणते की बाबा तुझ्या घरच्यांचं सगळं भरण पोषण मी करतो माझ्या पदर, फक्त तू माझ्या बरोबरच. मग ते जातात. ठीक आहे म्हणतात गुरु, तुम्ही करतानाच माझ्या घरच्यांचं ठीक आहे म्हणला, पण माझी मागची चिंता काय माझी जाणार नाही म्हणले. तुम्ही जर होत करत असताना तर करून घेत असताना तर मी येतो म्हटले. मग गेल्याच्या नंतर मग त्यांच्याकडची सामुग्री होती ना त्या गुरुजींकडे, ते महिन्याला थोडीफार ती गावाला पाठवायचे, मनी ऑर्डर करायचे. मग असं करता करता 4-6 महिने त्यांच्याजवळ जी होती ती सामुग्री संपली. संपल्याच्या नंतर गुरुजींनी डोकं लावलं. मग त्यांनी एक पत्र लिहिलं, अमुक बायचा पती ऍक्सिडेंट मध्ये गेला. असंच पत्र पाठवलं. मनी ऑर्डरच्या जागेवर आज पत्र आलं. आणि पत्र घरी आल्याच्या नंतर त्याच्या पत्नीने पाहिलं, लागली रडायला मोठ्या. आता काय करू, आता कसं व्हायचं?
माझा पती वारला. मग गाव मोठं होतं. मग गाव मोठं असल्यामुळं त्या गावातल्या लोकांनी सांत्वन केलं त्या माऊलीचं की बाई नको रडूस, आता झालंय गेलंय, तुझी सगळी आम्ही काळजी करू, काय घाबरायची गरज नाही. मग गाव मोठं असल्यामुळं त्या गावाने एक ठरवलं की बाबा ही बिचारी माऊली गरीब आहे, 4-5-6 लेकर येतं आणि तो मेलेला आहे, मग याचं कसं काय उदरनिर्वाह व्हायचा. म्हणून गावाने प्रत्येकी त्यांना एक विशिष्ट प्रकारचे 50 रुपये प्रत्येक घरी असं महिन्याला त्यांना रक्कम द्यायला चालू केली त्या बाईला. आणि मग असं करता करता तिच्याकडून रक्कम साचायला लागली. किती खाणार ते खाऊन खाऊन दररोज. मग साठवू लागल्याच्या नंतर तिने हळूहळू काय केलं त्या माऊलीनी, एक 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 कामं करायला चालू केली. पहिलं पत्र्याचं घर होतं, स्लॅब टाकलं, प्लास्टर केलं, सगळं फॅन एकदम भारी भारी, एसी, फ्रीज, कूलर, गाडी, 4 व्हीलर, फॉर्च्युनर, फार एकदम मोठी झाली ती बाई. आणि लेकर बी चांगली फार सफरचंदच्या गालासारखी गाल छान मस्त झाली, गुबगुबीत खाऊन. आधी फार मरायला लागली होती ना, ह्याच्याकडे काहीच नव्हतं, पण ह्याच्या डोक्यात सारखी चिंताच असायची. तरी ह्याला काय माहिती असं झालंय कुठं ना म्हणून. कसं व्हायचं, माझी लेकर जीवली असताना का, माझी बायको कशी असन, ह्यांचं मात्र आनंदात चालू होतं गावाच्या भरोश्यावर. ह्या गुरुजींनी डोकं लावलेलं आहे. मग तीर्थयात्रा करून करून 4-6 महिन्याने आला आपला गावाच्या शेजारी. गावाच्या शेजारी आल्याच्या नंतर त्याला पुढे दम निघतोय. जेवले असताना का, बायको झोपले असताना का, त्याच्या डोक्यात खटकाच बुवा, खेद. त्याला वाटायचं सगळं करतोय मीच करतोय. हे आपल्याला भ्रम आहे तर जे काय होते हे माझ्यामुळे होते. पण त्याला दम निघाणार. रातभर मी जवळ गावाला म्हणलं दम निघतोय कुठं. ते रातच उठून गेलं. उठून गेल्याच्या नंतर ते ज्या जागेवर त्याचं ती पडकं घर होतं तिथे गेलं. तिथे मोठा बंगला दिसला त्याला. मग आपण गेल्यावर बळ केलं तिथं काय म्हणलं कुणी, जागा तर नसन बळ केली. त्याला काय हरकत नाही म्हणलं आपण बेल तरी वाजवून बघावं. कोण त्यांनाच विचारावं कुठे गेलं बाबा, माझ्या घरची गरीब होती का, तुम्ही गावांनी मिळून सगळ्यांनी हाकलून दिलं का, काय केलं का, मारून टाकले. लई चिंता करायला लागली ती, फार टेन्शन घेतलं त्यांनी. आणि मग त्यांनी बेल वाजवली. बेल वाजवली होती, आतून बेल वाजवली की त्याची पत्नी बाहेर आली. अशी तिने बोका लावला होता. मग त्यांनी पाहिलं. अगं म्हणलं तू, ते म्हणले तुम्ही, हो म्हणलं मीच आहे. मग म्हणले मीच आहे. मग म्हणले असं कसं काय झालं. म्हणले आम्हाला गुरुजींनी पत्र पाठवलं, म्हणले की तुम्ही गेले म्हणून. अरे देवा म्हणलं असं झालं होय, बरं चालतंय म्हणले, पण आता एक करा म्हणली, आता आमचं लय भारी चालायला लागले म्हणले इथं. आता काय रडू बिडू नका आणि काय मोठ्याने बोलू नका. जर शेजारच्यांनी गावानी जर ऐकलं तर जी सीधा येते ती बंद पडेल. तुम्ही नसताना आमचं इतकं भारी चालतंय म्हणली. तुम्ही उत्तर प्रदेशात गेलते ना, आता दक्षिणेकडे चालू. त्या म्हणजे किती तो चिंता करत होता. त्याला काय वाटायचं की बाबा जे काय होते ही माझं तसंच आहे आपलं देखील. मी माझ्यामुळे होते, मी करतोय. अरे आपण काहीच करत नाही. पती लक्ष्मीचा जाण तसे, तो सगळ्या जीवांचा सांभाळ करणार आहे आणि तो त्याला सगळं माहिती आहे का नाही. सकल जीवाचा कधी तो सांभाळ, सकल जीवाचा कधी तो
नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मी जाणत असे. मग सकळ जीवांचा करीतो सांभाळ तुझं मोकलेला आयशी नाही. मुंगीपासून हत्तीपर्यंत सगळ्या जीवाची काळजी करणारा तो भगवान परमात्मा आहे. मग आपण का तो विचार करत नाही, है की नाही? तो भगवान परमात्मा सगळ्या जीवांची काळजी करतो. मुंगी नाही का म्हणतात की मुंगी के पैरों में घुंगरू बसताय वो भी अल्लाह सुनताय. इतका लहान नाही का अणुरेणू या तोकडा तो का आकाशा एवढा अणूपेक्षा देखील लहान वस्तूची तो ही करू त्याच्यामध्ये सामावलेला आहे भगवंत. आणि तसं आत वारा बाहेर वारा आणि नाही का म्हणजे आतमध्ये आणि बाहेर देखील तो ओतपोत भरलेला आहे भगवान परमात्मा. आणि तसा भगवान परमात्मा असताना आपण सतत चिंता करत राहतो, आपण चिंतन करत नाही. मग ते स्थिती आहे स्थिती आहे तैशा परीर आहे कौतुक तुक आहे संचिताचे. मग आपल्याला भगवान परमात्म्याने जसं ठेवलेले ना, है की नाही? जसं आपल्याला जन्म दिला, आपल्या प्रारब्धाने आपल्याला जे काय प्राप्त झालेले त्याच्यामध्ये आपल्याला समाधानी राहायला सांगितलं बाबांनी. आणि मग तसं समाधान राहण्यासाठी आपल्याला समाधान अंतःकरणामध्ये प्राप्त होण्यासाठी आपल्याला चिंतनाची गरज आहे. चिंतनाची समाधान